नमस्कार गाईज, आज आपण बघूया रव्याच्या पोळ्या। त्यासाठी बारीक रवा 1 वाटी घेतलाय, अर्धी वाटी मैदा आणि पाव वाटी गव्हाचं पीठ। त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली, ही ऑप्शनल आहे पूर्णपणे। आता साध्या पाण्याने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, सैलसरच भिजवायचं, जास्त घट्ट नाही भिजवायचं। आणि हे भिजवून झालं की एक अर्धा पाऊण तास तरी झाकून ठेवायचं। 2-3 दिवसापूर्वी माझ्या पुरणपोळ्यांची ऑर्डर होती आणि कोणाला तरी टेस्टला दिल्यावर त्यांना एवढी आवडली होती, त्यांनी 6 पोळ्यांची ऑर्डर दिली। म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते, कारण मोठा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय। तर आता अर्ध्या तासाने आपण याच्यामध्ये एका वाटीत पाणी, तेल आणि मीठ घ्यायचंय, कारण आपण यामध्ये आधी मीठ घातलेलं नव्हतं, तुम्ही लक्षात आलं असेल तर। मीठ आधी घालायचं नाही रव्याच्या पोळीमध्ये। हे सगळं तेल पाण्याने मस्त अगदी भिजवून छान आपटून त्याचा गोळा मस्त तयार करून घ्यायचा आणि पुन्हा अर्धा पाऊण तास तरी तो झाकून ठेवून द्यायचा। बरं, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत ना, तर तुम्ही लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हेही मला नक्की कळवत चला। आजचा व्हिडिओ अचानक करायचा ठरला, काहीही प्लॅन नसताना, कारण ती ऑर्डर आली, म्हटलं चला आपण बनवूया छोटासा एक व्हिडिओ। आता इथे तेल लावून व्यवस्थित पुन्हा मी झाकून ठेवते। अर्ध्या तासाने आपण पोळ्या करायच्या आहेत। तुम्ही बघू शकाल इथे किती मस्त तार सुटली आहे। याच्या आता आपल्या 6-7 तरी आरामात पोळ्या बनतील। हे पहा, म्हटलं ना, एक 7-8 पोळ्या होतात त्याच्यात। आता हा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हे असं पुरण दाबून आतमध्ये भरून व्यवस्थित पुरण भरायचं, अगदी कंजूशी नाही करायची, जसं आपण मोदकाला व्यवस्थित भरतो तसंच। आणि असं पॅक करून हाताने आधी अर्धी पोळी करून घ्यायची, उलटपलट करून, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित लागतं। आता ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि छान खरपूस अशी ती भाजून घ्यायची। या रव्याच्या पोळीला नेहमी तेलच वापरतात। हे पहा, इतकं छान झाल्यात ना, मस्त खुसखुशीत झाल्यात पोळ्या। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता मी याचं पॅकिंगही दाखवते, मी केळीच्या पानावर कसं पॅकिंग करते, आणि या पॅकिंगमुळेच कस्टमर्सना माझ्या पोळ्या आवडतात। धन्यवाद।